खरं तर आपण जर आता बघितलं तर बदलापूरची लोकसंख्या ही झपाट्याने वाढतीये. कुठेतरी 5 लाखापर्यंत ही लोकसंख्या आलेली आहे. आणि आता खरंच जर आता आपण आपल्या शहराला व्यवस्थित शिस्त लावली नाही किंवा जर आपण लोकांना आपण जे इलेक्शनच्या वेळेस आपण जे लोकांना सांगितलं होतं की त्यांना आम्ही व्यवस्थित रस्ते देऊ, व्यवस्थित सुखसुविधा देऊ, हेच जर आम्ही आता जर त्यांना देऊ शकलो नाही तर मग आम्ही त्यांची फसवणूक केल्यासारखं आहे. आणि कुठेतरी आपल्याला आत्तापासून जर आपण सुरुवात केली तरच हे बदलापूर शहर साफ होऊ शकतं आणि एक शिस्त या शहराला लागू शकते. आणि ह्याची सुरुवातच आम्ही सुरुवातीचे जे काही सभा घेतल्या त्याच्यात आम्ही प्रामुख्याने हा विषय घेतलेला होता. आणि जेवढे काही 900 नोंदण्या झालेल्या होत्या त्याची व्यवस्थित स्क्रुटिनी करूनच आम्ही जे 319 जे फॉर्म्स आता आपण जे सिलेक्ट केले आणि काल जी बैठक झाली ती त्यांच्या समितीची लोक होती, आपली जी वेंडर कमिटी होती, आपले प्रशासन, आपले मुख्याधिकारी होते, नगराध्यक्षा मॅडम होत्या. त्याच्यामुळे असं कुठेच नाही की एकतर्फी कुठला निर्णय घेतला गेलेला आहे. त्यांच्या सगळ्या मागण्या किंवा त्यांचा पूर्णतः विचार करून त्यांच्याशी सगळ्या गोष्टी डिस्कस करूनच हा व्यवस्थित आराखडा आपण आखलेला आहे. आणि आता जे काही लोकांना आपण 319 जे काही वेंडर्स आहेत त्यांनी ह्या अलोकेट केलेल्या जागेतच त्यांनी त्यांचा व्यवसाय करणं अपेक्षित आहे किंवा अनिवार्य आहे. जर ते कुठेही कोण कुठेही आपल्या मनाने बसतील तर मग त्यांच्यावरती ह्याच्या पुढे कारवाई केली जाईल. आणि आता आपण जे 900चा आपला ऍक्च्युली प्लॅन होता आहे 319, उर्वरित आपल्याकडे भरपूर जागा आहे. तर जेवढे काही आपले स्थानिक वेंडर्स आहेत मी खरंच त्यांना पुन्हा पुन्हा आवाहन करीन की त्यांनी त्यांचे प्रस्ताव लवकरात लवकर नगरपालिकेकडे त्यांनी सोपवावे की जेणेकरून आम्हाला त्यांना लवकरात लवकर जास्त प्राधान्य देऊन त्यांना सुद्धा एक सुनिश्चित जागा देता येईल की जेणेकरून त्यांचंही कुठे नुकसान होणार नाही आणि अधिकृतपणे ते त्यांचा व्यवसाय करू शकतील. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.